असलं की बाई लेकरू निसतेच. पोट भरेल असलं की साजरे झोपते त्याची. पाच त्याला बाते तुम्ही. तुझी सासू गेली ना माय बोलायला हो, येतात की नाही त्या बाईचं आता त्याच्यानं अटकेलंच आहे माय काम. काय झालं काय झालं कोण रडून राहिला तो? काय नाही झालं. मग रडून कोण राहिला बाबू? बाहेर आवाज आला मुली त्याचा म्हणून आली. मी म्हटलं काय दुखती किती का बा त्याचं? काही दुखत गिकत नाही माय बाई. अव जावई बा आता ते भूक लागली, आता त्याला न्हाना लागते. साजरं ऊन पडलं म्हटलं. आता कसं सकाळी सकाळी धानलं तर लेकराला हिवाचा त्रास होते म्हणून साजरं ऊन पडलं. आता झोपही आली खरं तर. मग आता लेकरू लढते. आता न्हानलं की झपते तो. मग घालणं काय लागते? काही काम नाही त्याला. काय आंघोळ करायला लागते? थंडी आहे हो. राहू द्या काही काम नाही. थंडी झाली करायला आंघोळ करणं. राहू द्या झोपून ठेवा त्याला. तसं झोपाली त्याला मग त्याला झोपून ठेवा. आंघोळीचं काय अर्जंट आहे? नाही व जावई बा, लेकराला लहान सण नाही तर काय तर. लेकराला न्हानलं की लेकरू बी मोकळे होते. साजरं झोपते उलटते तर न्हान लागत नाही तर काय तर बापा. आता तिचे अंग धुतलं साजरं अन लागे तिले न्हानलं अन लागे आता लेकराला न्हानतं. ते तुमची आई त्या सह्याती बाईला बोलायला गेल्या ना, लेकराची मालिश केली ना साजरं राहते. आतेबाई आता साजरी मालिश करतात तर म्हणून विचारायला गेल्या येतात घेतात का तर ती कोणाला बसून देईन म्हणतात. मामाची जोडत्या आतेबाई येतील घंटा भरून लेकराला मालिश करतीन अंग धुतीन आणि चला जातीन न्हानलं की. काय काम आहे? कायची मालिश आणि कायचं काय? ती का कोणी काय फिजिओथेरपी शिकेल आहे का मालिश करायला लागते? काही करायला लागत नाही लेकराची मालिश गेलीस. काही हात पाय दुखोसान लेकराचा काय मालिश करायला लागते? मी ते तेल आणलं. ते तेल ना त्याला मस्त त्याच्या अंगाला फक्त लावून द्या आणि गरम पाण्याने आंघोळ करा त्याची बस. बाकी काहीच नाही करायला लागत. ते काही मालिश आणि गेलीस. जवळ बा मालिश लेकराची तर कोणी बी करते बापा. आता मीच तर करतो लेकराची मालिश. मात समजा लेकराची मालिश मा सासून केली लगे 6 महिना झाल्यावर मॅच केली. वर्षाचं लेकरू होय लोक मालिश करतात लेकराची. मग हातपाय साजरे होतात. लेकराचा व्यायाम आहे तो. ते काही करायला लागत. एवढं सुकले लेकरू जीव नाही त्याचा बिचाराचा निरा उसा आणि त्याच्या हाता पायला मालिश. किती ना चुका त्याच्या हात काही नाही करायला लागत. ते पाहिलं तर बाप्पा काही करतात लेकराला. काही एवढं करता नाही करता मा लेकराला नाही करायला लागत. काही काय झालं रे डॉक्टर? नाही आता तू डॉक्टर झाला बापा म्हणून विचारून राहिली काय झालं. काय नाही मालिश गिलिश नाही करायला लागत. मग पोराची काही करत राहते काय किचकुसं काय ते 4 दिवसाचं लेकरून चालले त्याच्या हाता पाहिले तेल लावतात काय लगडता. लगडा गिडा लागत नाही मग पोराने. काही नसतं हे करून ठेवसान. हात सुजला काही झालं लेकराच्या हड्ड्या किती नाजूक राहतात. काही करसान ठिकाणी काही मालिश गिलिश नाही करायला लागत. मी ते तेल दिलं पाहायचं ते फक्त लावायचं बस. काहीच नाही करायला लागत. काही रिकामे धंदे. त्या आजीला काही बोलायला गेली तू? त्या आजीचं ते आबाचं करीन का ते त्याच करता करता जाते. काही नाही बोलायला लागत आणि काही नाही करायला लागत मालिश गिलिश. काही डॉक्टर झाले जातो तर मला तर पाहतच राहा वाटू राहिलं दिन तो ऐकले नाही. काय बोलू काय नाही मला सुचूनच नाही राहिलं. मी तुला गमत डॉक्टर म्हणून राहील. तुला खरं डॉक्टर समजून राहिला काय स्वतःले? 150 कोण सांगितलं लेकराची मालिश नसतात करत? तू का असंच झाला का मोठा? साजरं तो टाऊ भरायला लागते लेकराचं तेलानं. मालिश करायला लागते. हात पाय मोडा लागतात. किती साजरं हे राहते. लेकरू मोकळे राहते. हात पाय दणकट होतात. काही कळत नाही ना येत नाही. स्वतःच लावते नाही ना. तेल नाही लावा लागत मालिश नाही करायला लागत. जाय बरं तू ऑफिसात. तुला जायला लागत नाही का ऑफिसात? गंमत डॉक्टर बनवतो स्वतःला. खरं डॉक्टर समजते. नाही ना बाई. तू रिकाम धंदे करू नको बरं. काही नसते करायला लागत. ते जुन्या सोडून दे. लय पाहिले मी प्रकरण. तेलानं मालिश करतात नमकं करतात ढमकं करतात. लेकराचा हात लचकते पाय लचकते. ते कधी काही करू नको. कोणते प्रोफेशनल आहेत का इथं मालिश करणारे? मी पाहतो एखादी प्रोफेशनल बाई आणतो मस्त. ती सगळं व्यवस्थित असं शिकलेली असली पाहिजे. ते मसाजच्या सगळ्या स्टेप पैसे देऊ आपण द्यायले. त्याच्याजवळून बाबूची मसाज करून घेत जाऊ. तू रिकाम धंदे नको करू दे. माय बाई इन बाई ऐकलं का? आता आजी आळाण्या झाल्या. आयुष्य गेलं व. सांगा मले माझ्या शेजारच्या पुतण्या आत्याच्या डिलिव्हरी झाल्या सुनाईच्या डिलिव्हरी झाल्या तर म्हणलं मसाज करायले मालिश करायला लागेल लेकरं न्हाण्याले बोलावतात म्हणलं. आणि मला पोटचं पोरगं म्हणते की मी काय माहिती प्रोफेशनल आणतो. माय बाई का रे ते सह्याजी आयुष्य गेलं तिचं लेकरं हाणता तिने हाणता येत नाही. तिथं अजून मध्ये प्रोफेशनल करायचं राहिलं. खरी तर डिग्री त्या आजीने घेतली लेकरं न्हाण्याची मालिश करायची. कागद असला चिटोरी की झालं का तुमची डिग्री? अनुभव काही नसते का? आयुष्य गेलं त्या आजीचं लेकरं न्हाणू माय बाई ऐकलं का इन बाई? मी काय म्हणू बाई? जाय आणतो एखादी प्रोफेशनल आण. जाय लेकराला न्हाण्याला प्रोफेशनल आण एखादी. कोणी डिग्र्या फाईलाच्या फाईला जो सर्टिफिकेटचे कागद असले पाहिजे ते चिटोऱ्या. जा आण तशी. आमचे अनुभव गेले चुल्यात. जायले त्या आगीत. तू
तू आण एखादी डिग्रीवाली, ते मग ते 8 दिवस जाते तर ती ते मग पेपरात देते कशी लेकराले टाऊ भराव, कसं मसाज कराव, ते मग वही कागदावर लिहून ते मग स्टेप बाय स्टेप करते मग, है ना. आमचं आयुष्य गेलं, आम्ही करू करू शिकलो, ते गेलं उल्यात, गेलं आमचं उल्यात, आम्ही काहीच नाही शिकलो. हो बापा, सकाळी पाहायचं बापा. नाही तर आता लेकरं न्हाण्याले प्रोफेशनल पाहिजे, तर लेकराच्या हागमूत करायला लागते ना प्रोफेशनल. आम्हाला येते नाही येत, त्याची साठी लागते नाही होईन बाई. हातासरची ते हागमूत करायले, ते लंगोट धुवायले, ते वकाया शिवायले, ते आणजे एखादी प्रोफेशनल. आम्हाला येते नाही येत बापा. आई, अरे तू काय राग म्हणून राहिली, तू काय चिडचिड करतो. तुला म्हटलं का तसं, पण तुला गोष्ट सांगून राहिलो मी त्यातलं. किती लाजूक लेकरू आहे, की तुझे त्याच्या बिचाराचे हात पायात निरा असे हात नाही लावतात त्याच्या हाताले. किती नाजूक आहे, हड्डी. तुम्ही तो म्हणतो बिचाराच्या अंगात काय निरा किशीच आहे, कशीच नाही. इकडे तिकडे ओढला गेलो, काही मसाज करायचा त्याला, काही तो नसतो जापोत. त्याचं डोकं पाहिलं काय वरचं मस्त, किती नरम आहे. आणि तिला काय करतो तू, त्यात काय तेल भरतो काय सकाळी. अरे येड्याचा बाजार, मुका रायनो. मुका रायनो, तुला कळते का काही? मला कळते ना. मला नाही कळत, सयाजीले नाही कळत. तुलाच लय कळते. चालला मोठा प्रोफेशनल वाल्या. आम्हाला बी कळते. लेकराची टाऊल लय 6 महिना नरम राहते ते. मग तरी तर नॉर्मल डिलिव्हरी आहे म्हणलं. शिजर असली ते पंपानं काढलं की तर मग तर डॉक्टरचं पुलं राहते लेकराचं. मग तर काय करत होता काय सांगा. अरे काहीच नाही, सबत साजरा आहे. तुझी बायकोची तब्येत साजरी आहे, तुझ्या लेकाची तब्येत साजरी आहे, मस्त आहे. आणि हे मसाज करणं, टाऊ भरणं ही असतेच बापा. तुले समजत नाही. आम्ही काय अवश्यच म्हातारा झालो नाही. तोले काय तू काय असाच झाला काय. ते बालीचे 2 लेकरं कोणा केलं त्याचं. मी काय म्हणतो जवळ बा, ते कसं असते ते की नाही, टाऊ भराच लागते. तेल भरतात ना बापा साजरं खोबऱ्याचं त्याच्यात. काही काही जण तर खायचं भरतात. हो जसं असलं तसं, पण तेल भरावं त्याच्यात. नरम असते की नाही ते, तर साजरं तेल मुरते त्याच्यात. लेकरून हाणलं की लेकरू शांत झोपते. त्यातून नाही तर मालिश केली की साजरं हड्ड्या मजबूत होतात ना बापा. मालिश करणं म्हणजे काय का निरा का कोणी का ओढते का ते, का कोणी का इतकं येडं असते का समजत नाही. करून करून सगळ्याच बायले अनुभव येते. ज्यानं लेकराची मालिश केली, न्हाणले लेकरं, ते कळतच असते. कुठल्याही गोष्टीत कुठे प्रोफेशनल लोकांची गरज नसते. आपली आजी नानी दादी असते की नाही, याच्यापेक्षा तर मोठं शिकेल सवरेल डिग्रीवाला माणूस नसते कोणतं. या बाबतीत तरी बरं वा, या बाबतीत तरी गुटी देणं, त्यातून नाही तर लेकरायले जायफळ उगवून देणं, त्यातून नाही तर लेकरायला घालणं धुणं, हे सगळं आम्ही बापा आयुष्यभर शिकलो. फक्त आमच्याच कागद नाही बापा कोणता की ज्याला तुम्ही सर्टिफिकेट म्हणता आणि प्रोफेशनल काम म्हणता. तसा एखाद्या काही चिरोटीचा कागद नाही बापा आमच्याजवळ. पण अनुभवाचा लय मोठा साठा आहे बरं जवळ बा. त्याच्यानं आम्ही करतो ना. ते काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही जेवढं समजून राहिले तेवढं काही नसते ना ते बिकट. ते तुम्हाला काय वाटतं म्हणजे का लेकराचे काय हात पाय कोणी ओढते काय. मालिश करणं म्हणजे हात पायाला तेल लावणं, साजरं लागेल म्हणजे ते असं काही हे नाही करायला लागत ना बापा. त्याला काय मोठ्या माणसासारखी मालिश करू लागते काय. नाही हलक्या हातानं. मी उभा राहीन तर ती तुम्ही मी ऑफिसला जायच्या पहिले करत जा मग. ते काम पण नाही कोणाचं. इन बाई चला, त्या शिटूचा अंग घाल पण टाका तिले, आणि त्याची चादर बदल तुम्ही. लेकराले पायण्यात टाकून द्या. ओ माय धन्य या बाई लेकराच्या बाजारात मी बोलतो माय बाई. पायना नाही माय, आम्हाला 12 दिवस झाल्याशिवाय पायना बांधून नाही माय बाई. 12 दिवसच्या दिवशीच पायण्यात घातलं की मग लेकरू पायण्यात निसते आमच्या घरात. पहिले पायण्यात नाही टाका लागत. या काट्याच्या दांगडोत मी भुलली होती माय बाई. त्याला मी घेतो मांडीवर आणि तिला अंग घ्यायला पाणी द्या तुम्ही. मग ती चादर काढून घेऊन ते चादर धुतो म्हणलं. ते लेकराला न्हाण्याचा पायन घेऊन तो न्हाणी नाही तर मग त्याला प्रोफेशनल बाई भेटली नाही कोणती तर तू न्हाणजो रे. आमचं रिकाम पण नाही येत नाही आम्हाला. न्हाणता येत नाही, मालिश करता येत नाही, ना लेकराचे टाऊ भरता येत नाही, ना काहीच नाही. आणि सकाळून उठून लेकराला घुटी देत जाय आता 8-10 दिवसानं. तू करत जायते आता सगळं. आई तू बातच चिडतं बिचारे. लस चिड कुठली आहेस तू. हाकू नको जास्तीचा. काही चिडत गिळत नाही मी, काही नाही. कळते मला. हो कळते तुला लय बाजार फुटला मायाचा. आमचं कोण नाही ती. हो आम्ही तर निरा येतच नाही येडाचा बाजार आमचा. तू लय शायना 1.5 शायना. आता कर कसा करतो तर पाय तुम्ही. एकाले बोलत नाही न्हाण्याले ना, मी न्हाणत नाही ना, त्या मावशीले न्हाणू देत नाही. तूच न्हाणतो पोरगा आता. तुमचं डोकं खात राहते कोण आपल्याला कायचे धुम त्याची कायचे धुम. बिन डोक्याला अक्कल काही नाही. काही कोणाचं ऐकते तेच लावते. चाललं म्हटलं प्रोफेशनल आणते प्रोफेशनल. जाय आण म्हणा कुठून आणतात. हे लंगोटा सोडायला आणतो प्रोफेशनल. त्याला आजीचं काम नाही पडणार नाही तर मग नाही तर सोडतो तू. आई आई व बोल नको मला सांग आता. मावशी
मला काही नाही करावं लागत बापा, मा कानाला हात आहेत. तुमचं तुम्ही पायात बसा. तुम्हाला जे जे बरोबर होतं ते मी सांगलं की न्हाण्याला काही कोणते प्रोफेशनल लोक नसतात. आजी नानी दादी हेच मोठे घरातले लेकरं न्हाणत असतात. काका 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 त्याच्यासाठी काय वरीन डिग्री थोडी पाहिजे की लय मोठी शाळा शिकेल असतात आणि डिग्री असतात काही ते लोक न्हाणतात. काही निरा आता आमचे का मायबाई ते 3 पोराचे लग्न झाले, लग्न झाले, नातू पंतू, आम्ही का न्हाणले नाहीत का मायबाई? अहो मी तसं नाही म्हटलं ना व. आपण तुम्हाला रिकाम्या गोष्टीत पडायची काही गरज नाही का? आई आहे, मावशी आहे, हा लयच वाटलं तर मावशी आबाजीजवळ जाऊन बसत जाईन, सयाजी येऊन लेकराला न्हाणत जाईन. तुम्हाला समजत काही नाही, तुम्ही बोलताय काय? आईले खराब वाटलं ना, असं म्हणत असतात काय? मग आता आईने नाही न्हाणलं तर मग तुम्ही न्हाणता का? हे डोकं चालत नाही ना काही नाही, कुठे बडबड बडबड करत राहता. तुम्हाला कोण सांगितलं लेकराची मालिश करत नसतात? काही लावत राहता, लेकराची मालिश करतातच. मग ज्याला येते तो करते, ज्याला येत नाही तो कमीत कमी तेल लावून, कमीत कमी तेल असं लावून चोळून चोळून थोडंसं हलक्या हाताने चोळून ते तरी करत असतात. म्हणजे काय इथं काय काम कोणी काय प्रोफेशनल आणत असतात काय? घरचेच करत असतात. आजी करते, मोठी आई करते. तुम्ही हे कुठून लावलं काही? ते मुले करून द्या वाटत ना. पाय बरोबर किती गुणाचं आहे माझ्या लेकरू, कितकुसं काय पाय बरं. हा इतकुसं मासो ना आणि याले ते लव घासतील. लेकराले दुखलं होतं. त्याच्यापेक्षा नाही केलं चालत नाही का? तुला वाटत नाही का आपल्या बाबूला दुखलं नाही पाहिजे म्हणून? कमाल आहे बरं बाई, हद्द केली आता तुम्ही तर. अव दुखत नसते ना, दुखत खायले असते. काही आता लावता निरा काय दुखत असते का? मालिश करणं म्हणजे काय ते रगडा लागते का? तुम्ही उलीली गोष्टी लक्ष नका देऊ बरं. अवं ते चांगलं असते, उलट लेकराचे हातपाय मजबूत होतात. मग तिला ना मालिश आपण म्हातार वय लोक करतो ना, लहानपणी जन्माला तेव्हापासून करावं लागते तर ते हातपाय मजबूत राहतात. तुम्हाला काय समजत नाही? त्या दिवशी तसंच इंजेक्शन देताना ते नसले का आराम शिटवायचा ते आरामशीर इंजेक्शन कसं टोचीन? शेवटी ते तर करावंच लागते ना. जाय व महापोराले दुःख झालेलं मला आवडत नाही. इंजेक्शन एवढी मोठी सुई इतकू लेकराले टोचतात. कसे आहेत काय मी डुकरे? काही जरसं कसं काही मलम गिलम असा ते लसायचं काही मलम गिलम काढा असा लावला की झालं लेकराले इंजेक्शन टोचतात लेकराचे. किती लढलं बाबू. बापा रे देवा. अहो काहीच म्हणायला पुरत नाही. तुम्ही येत ना खाजूवर दवाखान्यात आता मीच आईला घेऊन जात जाईल. पण तुम्ही जास्त डॉक्टर खाजूवर जात जा बरं लवकर. तुम्ही झालं नाही का ड्युटीला जायचं काम टाइम नाही झाला का? जात नाही का तुम्ही? मी नाही जात. मा बाबू पाहिलं कसं पाहिजे पाय टुकू टुकू. हो रे बाबू, बाबालेच कायची आहे बाबूची. ही आई तर काही कामाचीच नाही. लेकराला इंजेक्शन टोचतात तरी इले काही वाटत नाही. लेकराला म्हणते मालिश करू द्या म्हणते. मग बाबूला हात दुखला मग बाबूचा तर आहे ना रे बाबू. तुझ्या दिवशी दुखलं बाले आहे ना, इंजेक्शन टोचलं त्या डॉक्टर नाही ना, जाऊच नाही आपण तिच्याजवळ डबल. आता तिच्याजवळ जायचंच नाही. मग बाबूला इंजेक्शन टोचते है ना बा. डोळलं मा लेकरू किती. तुला काही वाटत नाही का? बाबाला लय काळजी आहे बाबू ताली, आईला काही काळजी नाही. बाबाला लय कळवळा चालले मोठे इंजेक्शन टोचतात. नाही लस द्यायचं ना लेकराले, सगळ्याच लस द्यायला लागतात. आता ते डॉक्टरने चार्ट दिला ना तो, त्यानुसार सगळ्या लसी द्यायला लागतील बाळाले. सगळंच करायला लागेल. तुमच्यासारखं असं होई रे होई करून थोडी चालत असते. दुखते तसं नसते बापा. थोडंसं दुखते पण ते कामाचं किती असते. आणि कसं ऐकते पाय पाय. हो रे बाबू पाय होत बाबा पाय कसे येत. भित्रे मा बाबू भित्रा नाही आहे. शेरे दिलाय मा बाबू, बेत नाही घ्यायले आहे ना रे बा. शिटू मा सारखाच आहे हा, अजिबात भेट नाही. बेत नाही बेकाळे. तू एक नंबर बेकाळे हा तुम्ही. चालले एवढे बेत नाही म्हणता. मा सारखा झाला तो दट, अजिबात बेत नाही घ्यायले. तुमच्यासारखा झाला नाही, बरं झालं. मी गायले भेटतो मला फक्त मस्त वाटते मा बाबूले नाही दुखलं पाहिजे. ते बघ त्याची मान पाय कसं चालली खाली 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 जर त्याले. हो नाही बाबा, नाही मला घेता येणार त्याले. राहू दे तेच राहू दे. कसं आहे मग गोजरो लेकरू, किती चांगलं आहे हे, किती मस्त आहे. मध्ये तसं वाटते शिटू मी स्वप्नातच आहो काय. हे मला पोरगा आहे ना. काय नाव ठेवशील याचं आपण? याच्या नावाच्या मागे माझं नाव लागणार आहे ना. मग दिनकर हसरे. बाबू दिनकर हसरे. हो मग बाबूचं नाव काय ठेवावं लागते का रे बाबू? काय नाव ठेवतो आलं? कोणतं नाव आवडते मा बाबूले? पिल्लू. हा मला पिल्लू आहे. ओ मा पिल्लू. आता पिल्लूच्या नांदी लागून बाबा सगळ्याचे मन दुखवते. बाबा पाय आजीले बोलला, बाबा असाच आहे. पाय आजी नाराज झाली. पिल्लू पाय रे बाबू, आजी नाराज झाली. बाबाला काही वाटते का? जातात का बाबा आजी जोड? म्हणतात का सॉरी? रिकामे धंदे शिकवतात बाबा आजीले. म्हणतात की मी प्रोफेशनल आणतो मसाज करणारी.
अहो म्हणा बाबा, माझी आजीच तर प्रोफेशनल आहे. ती जेवढ्या प्रेमानं करीन, जेवढ्या लाडानं करीन, जेवढी मी काळजी करीन, तेवढी ती तिरतबाई करीन का म्हणा. माझी आजी जेवढी मी काळजी करते, मला लाड करते, मला जीव लावते, तेवढी ती तिरतबाई लावीन का म्हणा. सांगतो बाबाला समजावून. चुकलंस. खरंच खरंच लेख. ते पैसे घेऊन करणारे लोक ते काय पैशा पुरतच करतात आहे की नाही. खरंच आहे. फालतू या म्हटलं. आईच्या जीवावर आली. आईनं नांदलं नाही यायला ना. जाऊ का तुम्ही आईजवळ. आईला नाही लावते यायला. करू दे, आई करते तसं. हा, आता आली बाबाले बुद्धी. पिल्लू, बाबाला असं समजावून सांगत जाय. बाबाचं डोकं पाण्यावर चालते. बाबाला तर वाटते मा पिल्लूला कोण हातच नाही लावला पाहिजे. असं नाही चालत म्हणा बाबा. मला सगळंच करायला लागते. मला मोठा माणूस व्हायला लागते. मग मला मसाज बी करायला लागते, बॉडी बी बनवा लागते. सांग बरं बाबू. बाबाला म्हणा बाबा ड्युटीवर जा, तुम्हाला पैसेही कमवा लागतात. मग मला खाऊ कसं आणसान, घरीच बससान तर. काय रे पिल्लू, तो आई तर वाटते फक्त पैसाच कमवून आणा. मा बाबू जर बसू देत नाही मले. मा गुणाचा बाबू. आणि हे म्हणते ड्युटीवर जा. कशी आहे रे हे बाळी. मी आटच आहे लेख. मा बाबू शहाणा आहे. काय झालं अव काही नाही झालं ना. लेकरं रडतच असतात. तो म्हणते बाबा जा, उठा लवकर ड्युटीवर जा, डोकसू नका खाऊ म्हणते मला. असं म्हणते. है ना रे बाबू पिल्लू. दे काढून दे बाबाला. जा म्हणा ड्युटीवर.